मतदानाला आता बुलढाण्यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे आणि सकाळपासूनच बुलढाण्यामधल्या मतदारांनी रांगा लावल्यात मतदानासाठी। तेव्हा पहिल्या मतदाराशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी। दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे। सकाळचे 7 वाजलेले आहेत। पहिल्या मतदारानं आपलं मतदान केलंय आणि ते मतदान केंद्राच्या आता बाहेर आले आहे। त्यांनी आपला हक्क बजावला आहे। लोकशाहीचा सण आहे। आज तुम्ही तुमचा हक्क बजावला आहे, मत दिलंय, पहिले मतदाता तुम्ही ठरलायत। इतरांना काय सांगाल, संदेश काय? बघा, ही देशाची निवडणूक आहे। देशाच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी आपलं बहुमूल्य वोट देऊन आपला देश कशा पद्धतीने विकसित होईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवा वर्गांनी पुऱ्या ताकदीनिशी वोटिंगसाठी बाहेर पडलं पाहिजे। आपलं बहुमूल्य वोटिंग ह्या ठिकाणी देशाच्या हितासाठी योग्य उमेदवाराला कुठल्याही आमिषाला बळी न पडता ह्या ठिकाणी दिलं पाहिजे, जेणेकरून आपल्या देशाचं भवितव्य हे सुरक्षित राहील, चांगल्या लोकांच्या हाती जाईल। आणि जोपर्यंत युवा वर्ग हे वोटिंगसाठी बाहेर येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने चांगल्या लोकांना या ठिकाणी जागा मिळणार नाही। ओके, खरंय, युवा वर्गानं उत्साहानं बाहेर पडलं पाहिजे। मतदानाचा हक्क बजावून आपला राजा निवडला पाहिजे। ही राजा निवडण्याची संधी आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत सह मी मयूर निकम, झी मीडिया, सावळा, बुलढाणा।